अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते शिव हर हर महादेव. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. संत कुर्मदास महाराज की जय. गौ माता की जय. गंगा मैया की जय. नवनाथ महाराज की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. श्री गणेशाय नमः. कंचुकी वेष्टन दाट करुणी, त्यात कंदुक समान इंदुतरणी. कोची विराजती हृदयस्थानी, चीर पदराते मिरवे पै. हरिकटी ते कटाकृती, जानू कर्दळी स्तंभनिते. सरळ पोटऱ्या चरण स्थिती, गजगामिनी मिरवते. ऐशी तनया पाहता दृष्टी, तो कामोदेला सहज पोटी. मग विधी नोहे तो अविधी, परमेष्टी कुबुद्धिते संचरला. तो कामबळे उन्मत्त कुमारी, मागे लागत धावता धावता विरेपात. झाला विधीचा ते दवा. वात चक्र सबळ नेट बुंद पावला. मही पाट परी हिमाद्रीचे वनिया चाट. दिग्गज एक निजलासे, निजला परी कर्णरंध्रात. येऊनी पडिले बिंदुरेत, त्या रेता ते जीव व्यक्त. प्रबुद्ध नारायण संचला. परी त्याते लोटले बहुत दिन, झाले चतुरावृत्ती युग प्रमाण. द्विजा लागे नाही मरण, चिरंजीव स्थिते. अष्टदिशी अष्टदिग्गज, महादीप्त ते महाराज. त्यातील एक हो तेजपुंज, निजला हे महाराजा. प्रबुद्ध नारायण विख्यात, अवतार दीक्षा देहस्थित. क्या दिग्गजांच्या कर्णविवरात, सुशोभित आहे की. बालतरू बालार्क किरणी, तरी ते पाहावी निज नयनी. तो जालिंदरे शिष्य करुणी, मही लागी मिरविजयी. कर्णोदय त्याचा झाला, म्हणून कानिपा नाम त्याला. ऐकून शिव वचनाला, वैश्वानर बोलतसे. म्हणे महाराजा फार बर्वे, आपण बदला तितुक्या पूर्व. परी गज केवी विदारावा, आम्हाला गी दाखवा. जैसी उदया आणली गोष्टी, तैसी दाखवा प्रत्यक्ष दृष्टी. सूर्य जयद्रथ पाटपोटी, मिरवावा महाराजा. फार बर्वे उत्तम झाले, एकटे मही ममतानुले. त्यात पृष्ठीरक्षक बले, निर्माण केले महाराजा. तरी आता कृपा करून दाखवावे गजस्थान. अवश्य म्हणून उमा रमण, त्रिवर्गादी चालिले. त्रिवर्गाचे तेजाद्भुत, दिशा बापुनी शिरले गगनात. जेवी चंद्र सूर्याचे तेजात, अग्नि संचरे तिसरा. की एक रुद्र एक विष्णू, तिजा उदेला कमळ तनू. की चंद्राचळ द्रोणाचळ धनु, मंद्राचळ तिसरा पै. की एक शुक्र एक बृहस्पती, त्या कचेश्वर मूर्ती. की अमृत संजीवनी युक्ती, तिसरा अमर मिरवला. की एक परिस एक चिंतामणी, तिसरा निघतो प्रतापखानी. असे त्रिवर्ग हिमाद्री स्थानी, प्रवेश करीते पै झाले.
तो पहिलं हिमाद्री प्रवृत्ती दिशे शेवटी दिग्गज मूर्ती महाविक्राळ स्थूळवट शक्ती पर्वतासम देखिला देखताची उमावर मने हा गज प्रतापी तीव्र कदा नोये मही स्थिर माजविल समर आपणासी तरी तयासी कैशी युक्ती करावी न राहे स्थिरत्व गती मग जालिंदर तीव्र युक्ती बोलता झाला शिवाते हे महाराज उमावर माझी या मस्तकी वरद कर अत्री सुते ठेविला थोर त्याचा चमत्कार पहा आता ब्रह्मांड मिरवल्या तीव्रपणी तेही हिसावेल शूलपाणी मग या गजाची अपार करणी कोटवर उरे महाराजा प्रलय काळ कृतांत शमे तोही शांतवेल उत्तमोत्तमे ते दिग्गजा तीव्रता प्रकाम कोटे असेल महाराजा वातगती चक्र राहटी तेही कुंठित होईल जेटी मग मित्र चंदन भवकोटी स्थिर कैसा होईना तन्याय ब्रह्मांड जिंकिता पावे हा गजन कान स्थिरता तरी महाराजा चमत्कार आता निज दृष्टी विलोकी मग कक्षे माझी भस्म झोळी कर तर्जनी चिमुटी ओळी मोहनास्त्र तदनु काळी उपजप्ता झाला महाराजा मोहनास्त्र मागे पवित्र प्रेरिता झाला स्पर्शास्त्र जपून या शुद्ध मंत्र भस्म चिमुटी सोडित असे तव ते अस्त्र होता व्यक्त तीव्रपणी गज झाला शांत या परी मही चरण चतुर्थ सुदृढ व्यक्त झाला तो मग म्हणे शिवाची ताता सहित येतेची असावे स्वस्थ चित्त मी करी पाशी जाऊनी त्वरित कानी पाते आणि तो ऐसे ऐकता वागुत्तर अवश्य म्हणे श्री शंकर मग तो तेथून जालिंदर गजापाशी पातला परिमोहनास्त्र प्रतापवंत सर्व अंगे गज झाला शांत निकट जाऊन तायाचे त्वरित आदरोक्ती बोलत असे म्हणे बारे धीरपण कोणी नसे तुझ समान तुझे करणे दिव्यरत्न महासिद्धीने निर्मिले हाक मारुणी बोले त्याते म्हणे प्रबुद्ध नारायण समर्थ गजकर्णी होऊनी व्यक्त अवतार दीक्षा मिरविसी तरी आता झड करी कर्ण सोडून ये बाहेरी तू ते नाम या देहापरी कर्ण कानिपा साधत असे कानिपनाथांचा जन्म झालेला आहे कानिपनाथ महाराज की जय ब्रह्मवीर्य कर्ण उत्पत्ती म्हणून नाम तुझे प्रती तव कानिपा सर्वज्ञ मूर्ती दृश्यमान होई का ऐकुनी जालिंदराचे वचन बोलता झाला विधिनंदन हे महाराज गुणनिदान स्थिर असा महिते मग त्वरे येवणी कर्णद्वारी दृष्टी पाहे ब्रह्मचारी सहज करुणी उभय करी नमस्कारी प्रेमाने 16 वर्षी वयमान बाळतनु दे दिप्यमान तायाचे तेज सकळ कानन तेजा माझी डवरले मग जालिंदरे देवणी हस्त खाली उतरिला कर्णसुत स्कंदी बाहुनी प्रेमे स्नेह भरित शिवापाशी पातला स्कंदीचा उतरुनी ठेवी महिषी मने कानिपा सर्वज्ञ राशी नमस्कारी उमावराशी वीर्यवंता महाराजा त्याते नमुनी जनका समवेत द्विमर्दनी आजितात त्याते नमस्कारुनी त्वरित श्रीवंत होईका मग शिवाशी करुणी नमस्कार उपरी नमिला वैश्वानर त्याहुनी प्रीती अति थोर जालिंदर नमिलासे उपरी अत्यंत स्नेह भरिती शिवे कवळुनी सप्रेम हस्ती आपले अंकी बाळमूर्ती कर्णकानिपा बैसविला परमप्रिय अति लालन घेतले बाळाचे चुंबन मग जालिंदरा बोले वचन बाळा देई अनुग्रह तव अनुग्रह झाल्या पाटी मोडेल अज्ञान दशा राहटी सकळार्थ विजय पोटी कर्णकानिपा मिरवेल जैसा होता अर्कोदय अंधकार पावे विलय तै सकळ जनाचे हे व्यवसाय तन्याय बाळा करावे
की द्रव्यस्ता गृही भरती मग सकळ व्यवसाय तया सुचती तन्याय कृपामूर्ती बाळा लागी करावे. तरी ते काणिकनाथांचा जन्म झालेला आहे आणि पुढील कथा जी आहे, पुढील जे वाचन आहे ते पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ नवनाथ महाराज की जय. जालिंदरनाथ महाराज की जय. कानिपनाथ महाराज की जय.